मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत हाऊ टू बिकम पीपल मॅग्नेट या पुस्तकाची। तर हे पुस्तक लेईल लॉरेन्स यांचे पुस्तक आहे, जे लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्याचे तंत्र शिकवते। या पुस्तकात दिलेले व्यावहारिक सल्ले वाचकांना प्रभावी संवाद कौशल्य विकसित करण्यात, आत्मविश्वास वाढवण्यात आणि व्यक्तिमत्व अधिक आकर्षक करण्यास मदत करतात। हे पुस्तक लोकांशी संवाद साधताना आपल्यातील सकारात्मक गुण कसे प्रकट करावे यावरती भर देतं। यामध्ये विविध परिस्थितीमध्ये प्रभावी संवाद साधण्यासाठीचे उपाय, इतरांशी चांगले नाते जोडण्यासाठी धोरणे आणि आपल्या सामाजिक कौशल्यांचे नवनिर्माण कसे करावे याचं मार्गदर्शन आहे। तर आता आपण ह्या पुस्तकाची चॅप्टर वाईज डिटेल बुक समरी बघून घेऊया। चॅप्टर नंबर 1, लोकांशी आकर्षकपणे कसे बोलावे। मास्टरिंग द आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन। साधी पण प्रभावी संभाषणाची तंत्रे संभाषण सुरू करणे, विषय समजून घेणे आणि इतरांशी संबंध प्रस्थापित करण्यात शिकवले आहे। चॅप्टर नंबर 2, आत्मविश्वास निर्माण करा। लोकांशी बोलताना आत्मविश्वास कसा वाढवावा आणि संकोच किंवा लाज वाटण्यापासून कसे मुक्त व्हावे याबद्दलचे उपाय इथे दिलेले आहेत। चॅप्टर नंबर 3, व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनवा। पहिल्या भेटीत सकारात्मक छाप सोडण्यासाठी आपल्या शरीर भाषेचा, वर्तनाचा आणि आवाजाचा योग्य उपयोग कसा करावा हे स्पष्ट केले। चॅप्टर नंबर 4, ऐकण्याची कला। इतरांचे म्हणणे मनापासून ऐकणे हे चांगल्या नात्याचे मूळ आहे। सक्रियपणे ऐकण्याचे तंत्र आणि त्याचे महत्त्व समजावले आहे। चॅप्टर नंबर 5, अनुकूलता निर्माण करा। लोकांशी सहज संवाद साधण्यासाठी अनुकूलता कशी निर्माण करावी आणि त्यांच्याशी सुसंवाद कसा प्रस्थापित करावा याचं मार्गदर्शन इथे केले गेलेलं आहे। चॅप्टर नंबर 6, सकारात्मक ऊर्जा निर्माण करा। सकारात्मक ऊर्जा आणि आनंददायी वर्तनाने इतरांना प्रभावित कसे करावे यावरती भर दिला गेला आहे। नकारात्मकतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे। चॅप्टर नंबर 7, संभाषणातील अडथळे टाळा। संवादात होणाऱ्या चुका आणि वाद कसे टाळायचे याचे तंत्र, योग्य शब्दांची निवड आणि संवेदनशीलतेचा विचार कसा करावा हे समजावले। चॅप्टर नंबर 8, विनोदाचे महत्त्व। विनोद हा चांगला संवाद साधण्यासाठी कसा उपयुक्त ठरतो आणि तो संभाषण अधिक आकर्षक कसा बनवतो ह्याचे तंत्र शिकवले गेले। चॅप्टर नंबर 9, मतभेदांवर मात करा। मतभेदांचे व्यवस्थापन आणि वादविवाद शांतपणे सोडवण्यासाठी योग्य दृष्टिकोन आणि कौशल्य शिकवले आहेत। चॅप्टर नंबर 10, नातेसंबंध दृढ करा। दीर्घकालीन नाती टिकवण्यासाठी विश्वास, सहकार्य आणि सन्मान यांची भूमिका स्पष्ट केली आहे। चॅप्टर नंबर 11, प्रभावी नेते बना। इतरांना प्रेरित करणे, मार्गदर्शन करणे आणि प्रभावी नेतृत्वाची कला समजून घेणे यावरती इथे भर दिला गेला आहे। चॅप्टर नंबर 12, प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवा। लोकांमध्ये दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी कसे वागावे आणि आपल्या उपस्थितीला कसे संस्मरणीय बनवावे याचं मार्गदर्शन केले गेले। त्या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की चांगला श्रोता बना, संवाद कौशल्य सुधारून लोकांशी जोडलेले राहा। सकारात्मकता, आत्मविश्वास आणि विनम्रतेने लोकांवर छाप सोडणे महत्त्वाचे आहे। नात्यांमध्ये विश्वास आणि आदर निर्माण करून दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करा। हे पुस्तक वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात लोकांशी प्रभावी नाती तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते। तुम्हाला जर हे पुस्तक मराठीमधनं वाचायचं असेल तर पुस्तक खरेदी करण्यासाठीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करा आणि अशाच बुक समरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। धन्यवाद।